साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। शेतकरी आक्रमक। सोलापुरात शेतकऱ्यांना कांदा निर्यात केली बंद। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मोठी असतानाही अचानकपणे व्यापाऱ्यांनी लिलाव बंद केल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले। पुणे हैदराबाद रस्ता रोखून धरला। यानंतर पोलिसांनी या सर्व शेतकऱ्यांना मार्केट यार्डात आणून बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना यात लक्ष घालण्यास सांगितले। सध्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल 4,000 तर किरकोळ बाजारात 40 ते 90 रुपये किलो असा भाव आहे। कांदा कमी, मागणी जास्त, यामुळे शासनानं दरवाढ रोखण्यासाठी निर्यात बंदी केली असल्याचं सांगण्यात येते। इकडे अचानक शासनानं घेतलेला निर्णय यामुळे शेतकरी संतप्त झालेत, व्यापारीही चिडलेत। निर्यात बंदी होऊ नये, शेतकऱ्यांना जादा फायदा मिळेल, व्यापार वाढेल असं म्हणणं आहे। काशीद, दहिटणे तालुका, बार्शी जिल्हा सोलापूर। मी कालच्या पण मार्केटला होतो। मोठ्या प्रमाणात आवक ती मान्य आहे। हमालांना त्रास झाला, रातभर उशीर झाला। सकाळी रात्री 10ला इथं आलो आम्ही, एका गाडीत तिघं सकाळी 6पर्यंत आम्ही तसंच गाडीत बसलेलो। आडबाजूला गाडी असती, चहाची बाकीची कुठली व्यवस्था नसती किंवा पाण्याची व्यवस्था नसती। आणलेलं काय तर सोबत भाकर पिकर आणलेली खाल्लेली असती उपलब्ध, कुठं बाटली, चहावाला कॅन्टीनवाला कोणतरी येऊन फिरून गेलेला असतो। सकाळी आली, गाडी उतरली, अचानक 10च्या म्हणजे उशीर, कालचा माल न्यायला उशीर झाला, त्याच्यामुळे राहिलं। आम्हाला वाटलं 2च्या पुढे सौदे व्हावे आमची, म्हणून आम्ही सगळी इथं आलो। पण आमचा या ठिकाणी येऊन काही निराशा झालेल्या आहे। फक्त आम्हाला एक समाधानापोटी सांगितलं की आजचा येणारा माल उद्या इथं घेणार नाही। पण काल सकाळी इथं पाऊस चालू होता। याच्या अगोदर वावरावर कांदा असताना पाऊस पडलेला आहे। ती कांदा डॅमेज होण्याची शक्यता आहे। 4-4, 5-5 दिवस त्या पोत्यात राहणार आहे। तर येणारी सुद्धा दुसऱ्याची नाही, माझ्यासारख्याची डबल खेप येणार याची असती। त्यामुळं नुकसान कुठनं जरी केलं तरी शेतकऱ्याचंच आहे। आणि सुद्धा आम्ही मोठ्या पानानं शेतकरी सुसू शकतो, शेतकरी एवढं कोण सुसू शकणार नाही, हे आम्ही स्वतः अनुभवलेलं आहे। तर ठीक आहे, दिलाय त्यांनी निर्णय, आज नवीन माल येणार नाही। फक्त एक आहे, प्रशासनानं अगोदर कल्पना द्यायला पाहिजे होती की शेतकरी दादांनो कांदा कापू नका। कापला नसता तर गाणा कर फुटला नसता, आवक वाढली नसती। आता आज इळभर कापल्याला माल, काल इळभर कापल्याला माल, आता उद्या निलाव झाला, परवाची एक सुट्टी। स्टॉक म्हणजे कांद्याचं आवक भरपूर होत राहणार आहे। त्याच्यामुळं माल भाव पडण्याची शक्यता आहे। त्यामुळं भीतीपोटी शेतकरी आणायला लागलेत माल। त्यामुळं प्रशासनानं योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर करावा असं आम्हाला वाटतं। मी स्वतः सागर वस्तात कोळेकर, मान तालुका, सातारा जिल्हा। इथून दुधदेव माझं गाव आहे। सोलापूरला कांदा घेऊन आलेलो आहे विक्रीसाठी। आणि काल निलाव आहे म्हणून सांगितलं होतं आम्हाला, परंतु इथं आल्यावर निलाव बंद आहे म्हणून सकाळपासून पोटाला अन्न नाही, पहिला प्रश्न। आणि भरपूर माल आल्यामुळं आता गाड्या आमच्या खाली झालेल्या आहेत। रात्री 11 वाजल्यापासून आम्ही इथं थांबून राहिलेलो आहे। आणि आमच्या मालाला योग्य भाव मिळावा, आणि जास्त माल आता उद्या आणखी माल आल्यानंतर आमचा मालाला दर जर नाही मिळाला तर आम्हाला कालचा दर मिळावा ही आमची इच्छा आहे। आणि न सांगता मार्केट बंद राहिलेलं आहे। कशासाठी बंद ठेवलेलं मार्केट काय माहिती आहे का, काय कारण त्याच्याविषयी आम्हाला काही कल्पना नाही। आम्हाला काही कल्पना नाही त्याच्याविषयी। आम्हाला जर माहीत असतं तर आम्ही माल भरला नसता। बंद कुणी ठेवलं, मार्केट कमिटी, व्यापारी? वरचा निर्णय आम्हाला काही माहीत नाही, शेतकऱ्याला कल्पना नाही। माझं नाव परमेश्वर लक्ष्मण पाटील, तालुका बार्शी, राहणार गोळपुळी। मी परवा गाडी घेऊन आलो, कालच्या सौद्यामध्ये माल काढला, परंतु दुपारनंतर सौदे त्यांनी 2200-2400 माहितीनंतर मी माझा परवाचाच माल ठेवलेला आहे। आणि रात्री आडत्यांना विचारलं, आज माझी गाडी येणार आहे, आणू का? तर या चालू आहे, घेऊन या। मी आज आणखी 2 गाड्या माझ्या आत्ताही मार्केटमध्ये बोलवलेल्या आहेत। आता परवा 4 दिवसापासून उद्याच्या 5व्या दिवसापर्यंत पोत्यामध्ये राहिलेला माल घामाने ओला होऊन त्याला करे येतील, ह्याला जबाबदार कोण? काय कशासाठी बंद ठेवलं, काय बंद ठेवलं? आता अचानक सांगितलंय आम्हाला, काटा झालाय। आज मी माझ्या रात्री आलेल्या गाडीचा पण काटा झालाय, खाली झाले, वकलं पडलेत। आणि अचानक सांगितलं की सौदे बंद। आता काय मागणी तुमची, काय? आमचे सौदे झाले पाहिजे, आमच्या मालाचं नुकसान होतंय आणि एक्सपोर्ट चालू व्हायला पाहिजे। आजचा माल आणि उद्याचा माल, एक्सपोर्ट माल चालू करायला पाहिजे।